हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शरद पवारांची सकाळी 8 वाजता अहमदनगरमध्ये पत्रकार परिषद। अजित पवारांच्या गौप्य स्फोटावर पवार काय बोलणार, सर्वांचं लक्ष। 2019च्या निकालानंतर मोठ्या उद्योगपतीच्या घरी अमित शहांसोबत शरद पवारांची बैठक। मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरल्यावरही पवार मुंबईमध्ये येऊन पलटले। पहाटेच्या शपथविधीवरून अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट। शरद पवारांबाबत गैरसमज पसरवण्याचा विरोधकांचा प्रयत्न, मात्र पवारही तेल लावलेले पैलवान हाताला लागणार नाहीत। अजित पवारांच्या दाव्यावर जयंत पाटलांचं प्रत्युत्तर। सर्व ठरल्यावरही शरद पवारांनी शब्द फिरवल्यानं अमित शहांचा मला फोन, शब्द पाळावा लागेल असं सांगितल्यावर फडणवीसांसोबत शपथ। अजित पवारांना मोठा खुलासा। 2014 आणि 2019 मधल्या जखमा अजूनही भरलेल्या नाहीत। यापुढे सर्व मित्रपक्षांनी माहितीचा धर्म पाळावा, अंकिता पाटलांचं आवाहन। तर मी माहितीचा धर्म पाळणार, अजित पवारांचा अंकिता पाटलांना शब्द। कुणीतरी सांगितलं कसं बटन दाबायचं, मी तसं सांगणार नाही, मनापासून काम करायचंय, त्यामुळे तुतारीच्या समोरचं बटन दाबा, शरद पवारांचा अजित पवारांना टोला। उत्तम जानकरांच्या पदाधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीमध्ये धैर्यशील मोहितेंना पाठिंबा, भाजप नको तुतारी पाहिजे, कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी। नरेंद्र मोदींची सकाळी 9 वाजता नांदेडमध्ये तर दुपारी 12 वाजता परभणीमध्ये सभा। नांदेडमध्ये प्रताप चिखलीकर तर परभणीमध्ये महादेव जानकर महायुतीचे उमेदवार। राजश्री पाटलांच्या प्रचारार्थ आज एकनाथ शिंदेंची वाशिममध्ये सभा, तर नवनीत राणांच्या प्रचारार्थ फडणवीस दर्यापूरमध्ये सभा घेणार। उद्धव ठाकरेंची संध्याकाळी 6 वाजता वडाळ्यामध्ये सभा। मवियाचे उमेदवार अनिल देसाईंच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन। देशात पहिल्या टप्प्यामध्ये 60.03% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला। त्रिपुरामध्ये सर्वाधिक 80% मतदान, तर महाराष्ट्रामध्ये 55.29% मतदान झाल्याची माहिती। रत्नागिरी सिंधुदुर्गमधील महायुतीचे उमेदवार नारायण राणेंकडून उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरण्यापूर्वी भव्य रोड शो, राणेंची ठाकरे गटाच्या विनायक राऊतांची लढत होणार। छगन भुजबळांची नाशिकमधून माघार, भुजबळांच्या निर्णयाचे स्वागत करतो, हेमंत गोडसेंची प्रतिक्रिया। तर गोडसेंना नाशिकातून उमेदवारी जवळपास निश्चित। छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरेंची उमेदवारी जवळपास निश्चित। 25 एप्रिलला सीएम शिंदेंच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरणार, सूत्रांची माहिती। खैरे विरुद्ध भुमरे, 2 शिवसैनिकांचा सामना। टीका करताना शेलार विरोधी उमेदवार विसरले, बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांचा पराभव निश्चित। आशिष शेलारांकडून बोलताना चूक लक्षात येताच शेलारांची पुन्हा सारवासार। काँग्रेसनं विदर्भाचा विकास होऊच दिला नाही, मोदींचा वर्ध्यातून विरोधकांवर हल्लाबोल। काँग्रेसला मत देणं म्हणजे मत वाया घालवण्यासारखं, मोदींची टीका। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।